प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ 3 वर्ष होत आली होती. लव्ह मॅरेजच्या जमान्यात त्यांचं अरेंज मॅरेज होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं, पण नंतर काही ना काही कारणांमुळे खटके उडू लागले. प्रिया बँकेत कामाला होती, तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुखसोयी होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज. भांडणाचं कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल, तर कधी किचनमध्ये सुरू राहिलेला पंखा. आजकाल तर काहीही क्षुल्लक कारण पुरेसं होत होतं. आज सकाळीही खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला. दोघे एकमेकांशी तावातावाने खूप भांडले नि काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले. आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा, त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार. एखाद्या वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहीत होतं, पण तरी देखील ती तशीच निघून आली. आज 4 तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेन्शनसाठी बँकेमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकेमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघी जोडीने नेहमी येत. कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट. दोघे 70च्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग, त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्किटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे की आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला आणि काउंटरवर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमीप्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती. अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस? आज शेवटचा भरतो आहे, पुढच्या वेळी तूच भर. असू द्या हो, तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू? आजीचं गोड हसून उत्तर. थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज काउंटरवर प्रिया होती. प्रियाच्या हातात फॉर्म देत, बावळट आहेस, आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो. जाऊ नकोस कुठे, हरवशील. वेंधळी आहेस तू, म्हणत आजोबा कॅबिनकडे गेले. आजी, अहो इतके बोलतात आजोबा, तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाही. प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली. अगं मला येतो भरता फॉर्म. मला तो येत नाही म्हणून यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते. मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदारीने करतात ते मला आवडतं. या वयात आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात. मला ते हवं आहे. संसारात दोघांनाही दोघाची गरज असते. एक चाक अडलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते. आजी गोड हसली. केबिनमधून आजोबा बाहेर आले नि आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली. दाराशी येत, इथेच थांब, मी रिक्षा घेऊन येतो, म्हणून आजोबा निघाले नि आजींनी त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता. किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर. बाजू बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली. अगं दोघांचं मन. आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात. नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात. खूप काळजी घेतात ते एकमेकांची. प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा जेव्हा लवकर यायचा तेव्हा तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं
प्रियाने ठरवलं. तिने समरला फोन लावला. काही खाल्लंस का? नाही ग. आज एक महत्वाची मीटिंग आहे. तू काही खाल्लंस का? नाही. चल, काम होत राहील. काहीतरी खाऊन घे. उपाशी काम करत बसू नकोस. मीही ब्रेक घेते. संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला. हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला. खटके उडत होते, पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं. ह्यात 3-4 महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला, पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती. नौकर नाही आहे मी इथे. नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला. इतका आळशी स्वभाव बरा नाही. रागारागात प्रियाने तयारी केली आणि ती ऑफिसला निघून गेली. काउंटरवर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येताना दिसले. आज ते एकटेच होते आणि पेन्शनचा दिवसही नव्हता. काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंतली. शिपायाने साहेबांनी आत बोलवलं आहे, हा तिला निरोप दिला. आत पाटील आजोबा बसले होते. प्रिया, पाटील आपल्या बँकेचे सगळ्यात जुने कस्टमर आहेत. त्यांना आज पर्सनली मदत कर. मी दुसऱ्या ब्रँचमध्ये चाललो आहे, त्यामुळे यू कॅन सिट हिअर अँड हेल्प हिम विथ ऑल द फॉर्मॅलिटीज. नायर साहेब निघून गेले. बोला आजोबा, काय करायचं आहे? मला सावित्रीचं अकाउंट बंद करायचं आहे. गेल्या आठवड्यात ती हार्ट अटॅकनी घरी बसल्या जागी गेली. कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसे कान सुन्न होतात, प्रियाचं तसं झालं. आय एम सॉरीच्या व्यतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते. खूप काळजी घ्यायची माझी ती. सगळं वेळच्या वेळी. मी सुरुवातीपासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची. माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं. आजपर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होतं, पण तिने कधीच ऐकलं नाही. पण एक 15 दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली. तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं. मी तिला चिडवलं देखील की पाटलीनबाई आता बसल्या जागी ऑर्डर देणार. आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला. प्रियालाही रडू आवरलं नाही. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाचं लक्ष फोनकडे गेलं. समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता. सॉरी प्रिया, मी आज पुन्हा टॉवेल विसरलो. आय विल ट्राय नॉट टू डू इट अगेन. पण यार, तू त्यामुळे काही न खाता ऑफिसला जाऊ नकोस. आय फील गिल्टी. प्लीज डोंट डू दॅट अगेन. आय हॅव बीन पॅम्पर. स्पॉइल ब्रेड टिल डेट. And I am trying to change that. Please give me time to change myself. I promise I will change. I never have said this before, but I always want you in my life. No one can understand my mood, the me and way you do. प्लीज. काही वेळ प्रिया फोनकडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीचं वाक्य आठवलं. आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो. संसारात दोघांनाही दोघांची गरज असते. एक चाक अडलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते. प्रियाने रिप्लाय केला, सॉरी. आय टू लूज माय कंट्रोल एव्हरी नाव अँड देन. I will also try to work on it. You too, please give me time for that. I too always want you to be there in my life. You are my entire support system, and we both will work towards understanding each other. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.